Dear student, in the last lecture we have seen definition of voltage. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी रूपांतर जे आहे तर ते रूपांतराची असणारी काही व्याख्या जी आहे तर ती व्याख्या त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर आपण या असणारे जे काही इलेक्ट्रिक फील्ड, त्याच्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स ऑफ ए सेल जे असणारा जो काही विद्युत घट जे आहे तर त्या विद्युत घटाचं असणारे जे काही विभवांतर जे आहे तर ते विभवांतर आपण त्या ठिकाणी पाहिलं. त्याच्यानंतर पुढे पाहता काय पाहिजे आपल्याला, फ्री इलेक्ट्रॉन, मुक्त अशा प्रकारचं इलेक्ट्रॉन. ही एव्हरी ॲटम ऑफ ए मेटॅलिक कंडक्टर हॅज वन आर मोर आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन विच आर व्हेरी वीकली बाउंड टू द न्यूक्लियस. काय सांगितलं की कोणताही असणारा जो काही मेटॅलिक कंडक्टर म्हणजे धातुरूप अशा प्रकारचा असणारा काही विद्युत वाहक जो आहे तर त्या विद्युत वाहकाच्या प्रत्येक अणूजवळ एक किंवा एकापेक्षा जास्त अशा प्रकारचे असणारे ते काही इलेक्ट्रॉन जे आहे तर ते इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी असतात. आणि हे इलेक्ट्रॉन अणुकेंद्र जे आहे, न्यूक्लियस जे आहे तर त्या न्यूक्लियसची कशी सांगितलं आपल्याला, वीकली बाउंड, म्हणजे अतिशय क्षीण बल जे आहे तर त्या क्षीण बलांना त्या ठिकाणी बद्ध असतात. आणि दीज आर कॉल्ड फ्री इलेक्ट्रॉन्स. आणि यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, निश्चित मुक्त इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी म्हणतो. की ॲज शोन इन द फिगर 3.3 these electron can easily move from one part of a conductor to its other parts. या ठिकाणी मागच्या वेळेला आपण असणारी काही डायग्राम जे आहे तर ते डायग्राम त्या ठिकाणी काढली होती. या ठिकाणी ती डायग्राम काढतो. तर असणारे काही इलेक्ट्रॉन जे आहेत तर अशा पद्धतीचे असणारे काही इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी असतात. आणि त्या शेवटच्या कक्षेमध्ये असणारा जो काही इलेक्ट्रॉन जो आहे तर तो इलेक्ट्रॉन काय आता नसते, वीकली बाउंडेड त्या ठिकाणी असतो. आणि त्याच्यामुळे तो सहजगत्या त्या ठिकाणी फ्री जो आहे तर तो फ्री त्या ठिकाणी होताना दिसतो. अशा पद्धतीचा असणारा जो काही मेटॅलिक कंडक्टर जो आहे तर त्या मेटॅलिक कंडक्टरच्या बाबतीमध्ये काय सांगितलं आपल्याला, याच्या आउटरमोस्ट सेल जो आहे तर त्या आउटरमोस्ट सेलमध्ये असणारे काही इलेक्ट्रॉन जे आहे तर ते इलेक्ट्रॉन काय होतात, सहजगत्या त्या ठिकाणी बाउंड त्या ठिकाणी असतात. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी ते काय असतात तर त्या ठिकाणी ते फ्री होताना असतात. म्हणजे इलेक्ट्रॉन जे आहे तर ते इलेक्ट्रॉन काय करत असतात, एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे सहजपणे त्या ठिकाणी काय होताना असतात तर त्या ठिकाणी ते जाऊ शकतात. द निगेटिव्ह चार्ज ऑफ द इलेक्ट्रॉन ऑल्सो गेट ट्रान्सफर्ड ॲज अ रिझल्ट ऑफ धिस मोशन. आणि याच्यामुळे काय होताना दिसतंय, हे जे काही मुक्त असणारे जे काही इलेक्ट्रॉन जे आहे तर त्या मुक्त इलेक्ट्रॉनच्या ऋण प्रभाराचं असणारं जे काही वहन जे आहे, आपण पाहिलं की इलेक्ट्रॉन जे आहे तर त्या इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार असतो. आणि याच्यामुळे काय होताना दिसतंय, हे जे काही शेवटच्या कक्षेमध्ये आउटरमोस्ट सेलमध्ये असणारे जे काही फ्री इलेक्ट्रॉन जे आहे तर त्या फ्री इलेक्ट्रॉन किंवा मुक्त इलेक्ट्रॉनच्या ऋण प्रभाराचं वहन जे आहे तर ते वहन त्या ठिकाणी होताना दिसतं. द फ्री इलेक्ट्रॉन इन द कंडक्टर आर द कॅरियर्स ऑफ द निगेटिव्ह चार्ज. आणि म्हणून त्या ठिकाणी शेवटच्या कक्षेमध्ये मेटॅलिक ॲटम जो आहे तर त्या मेटॅलिक ॲटमच्या शेवटच्या कक्षेमध्ये असणारे जे काही इलेक्ट्रॉन जे आहे, मुक्त इलेक्ट्रॉन जे आहे तर ते मुक्त इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभार जो आहे तर त्या ऋण प्रभाराचे वाहक जे आहे तर ते वाहक त्या ठिकाणी असतात. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहिजे आहे करंट फ्लोईंग थ्रू ए वायर. काय पाहिजे, करंट फ्लोईंग थ्रू ए वायर. करंट फ्लोईंग थ्रू ए वायर. करंट फ्लोईंग थ्रू ए वायर म्हणजे तार जे आहे तर त्या तारेमधून वाहणारी जी काही विद्युत धारा जी आहे तर त्या विद्युत धारेविषयीची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहिजे. काय सांगता येईल की ॲज शोन इन द फिगर ए, ही एक फिगर त्या ठिकाणी आहे. ॲज शोन इन द फिगर ए, इफ ए कंडक्टिंग वायर इज नॉट कनेक्टेड टू ए सेल, इट्स फ्री इलेक्ट्रॉन मूव randomly in all direction in the space between the atom.
या ठिकाणी ही ए आकृती आहे. हा जो काही निळ्या याच्यामध्ये दाखवलेला जो काही भाग जो आहे तो आपण त्या ठिकाणी मेटॅलिक वायर त्या ठिकाणी, आणि या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे जर अशा प्रकारची जी असणारी काही विद्युत वाहक तार जी आहे तर ती विद्युत वाहक तार काय झालेली, कोणत्याही प्रकारचा असणार काही विद्युत घट जे आहे तर त्या विद्युत घटाला जर त्या ठिकाणी जोडलेली जर नसेल तर तिच्या आतमध्ये असणारे जे काही हे जे काही फ्री इलेक्ट्रॉन जे आहे तर ते फ्री इलेक्ट्रॉन काय होताना दिसतात, त्या अणूच्या दरम्यानच्या सर्व दिशेंना आपल्याला मुक्तपणे त्या ठिकाणी फिरताना दिसतात. बघा ना, आपण दाखवलं कोणत्याही दिशेला ते इलेक्ट्रॉन जे आहे तर ते इलेक्ट्रॉन काय होताना दिसतात, मूव त्या ठिकाणी म्हणजे मुक्तपणे ते असणारे जे काही मेटॅलिक वायर जे आहे तर त्या मेटॅलिक वायरच्या आतमध्ये त्या ठिकाणी ते काय होताना दिसतात, मुक्तपणे त्या ठिकाणी ते फिरताना दिसतात. बरोबर. पुढे पाहतो, पुढे काय सांगता येईल, व्हेन वी कनेक्ट द एंड्स ऑफ द वायर टू द टू टर्मिनल्स ऑफ द सेल इलेक्ट्रिक फोर्स ऍक्ट ऑन द इलेक्ट्रॉन. परंतु अशा प्रकारची असणारी जी काही मेटॅलिक असणारी जी काही वायर जी आहे तर ती वायर काय केली आपण सेलला या ठिकाणी जोडली. या ठिकाणी पॉझिटिव्ह टर्मिनल आहे तर ते काय केले, सेल जो आहे तर त्या सेलच्या पॉझिटिव्हला जोडलेले, आणि दुसरं असणारे जे काही वायरचं असणारे जे काही टोक जे आहे तर ते टोक काय केलेलं आपण सेल जे आहे तर त्या सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलला त्या ठिकाणी जोडले. म्हणजे जेव्हा त्या तारेची असणारी जी काही दोन टोकं जे आहे तर ती दोन टोकं काय केली आपण कोरडा असणारा जो काही विद्युत घट जो आहे तर त्या विद्युत घटाला जर त्या ठिकाणी जर जोडली तर काय होताना दिसतात पहा, being negatively charged, काय सांगितलेले की being negatively charged they start moving from negative, that is lower potential terminal of the cell as shown in the figure 3.4b. जे काही इलेक्ट्रॉन जे आहे तर ते इलेक्ट्रॉन काय सांगितलं आपल्याला निगेटिव्हली चार्ज असतात, आणि निगेटिव्हली चार्ज असल्यामुळे काय होताना दिसतात, लोअर पोटेन्शियल. कुठं असतं लोअर पोटेन्शियल, या ठिकाणी निगेटिव्ह काय होताना दिसतात तर त्या ठिकाणी ती पॉझिटिव्हकडे त्यांचं असतं जे काही वहन जे आहे तर ते वहन त्या ठिकाणी होताना दिसतं. हे आपल्याला या ठिकाणी असणारी जी काही ही आकृती जी आहे बी आकृती जी आहे तर त्या बी आकृतीमध्ये आपल्याला या ठिकाणी दाखवते येते. काय सांगितलेले की मोशन ऑफ इलेक्ट्रॉन आफ्टर अप्लाइंग ए पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू एंड्स ऑफ द वायर. या ठिकाणी जे काही वायर जे आहे तर त्या वायरच्या असणारे काही दोन टोकं जे आहेत तर त्या दोन टोकांच्या दरम्यान जर आपण त्या ठिकाणी काय केलेले पोटेन्शियल डिफरन्स जर त्या ठिकाणी अप्लाय केलं तर त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन जे आहे तर त्या इलेक्ट्रॉनची असणारी काही गती जी आहे तर ती गती आपल्याला त्या ठिकाणी दाखवते. पुढे ड्यू टू द फ्लो ऑफ दिस इलेक्ट्रॉन करंट स्टार्ट टू फ्लो थ्रू द वायर. आणि याच्यामुळे काय होताना दिसतंय तर आपल्या लक्षात येताना दिसतंय की इलेक्ट्रॉनच्या प्रभावामुळं तारेतून काय होताना दिसतंय तर त्या ठिकाणी असणारे जे काही प्रवाह जो आहे तर तो प्रवाह किंवा विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा काय होताना दिसते, वाहू लागताना दिसते. दिस मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन इज इरेग्युलर बट देअर इज ए डेफिनेट नॉन झिरो व्हॅल्यू टू देअर ॲव्हरेज व्हेलॉसिटी. आता पुढे काय सांगितलं की इलेक्ट्रॉनची ही असणारी जी काय हालचाल जी आहे तर ती हालचाल कशी अनियमित आहे, इरेग्युलर त्या ठिकाणी आहे. आणि ही असणारी जी काही इलेक्ट्रॉनची ही जी असणारी जी काय हालचाल जी आहे तर ती हालचाल त्या ठिकाणी अनियमित अशी सरासरी असणारी जी काही चाल जी आहे तर त्या चालीनं काय होताना दिसते तर ते आपल्याला या आकृतीमध्ये सुरू राहताना त्या ठिकाणी दिसते येते. याच्यानंतर पुढे आता पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे इलेक्ट्रिक करंट, ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतो विद्युत धारा त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. पहा, अँड इलेक्ट्रिक करंट इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन थ्रू ए कंडक्टर. काय सांगितलेले की वाहकामधून वाहणारा इलेक्ट्रॉनचा प्रभाव म्हणजेच काय म्हटलेलं आहे विद्युत धारा. काय सांगता आपल्याला डेफिनेशन काय लिहिता येईल, अँड इलेक्ट्रॉन किंवा अँड इलेक्ट्रॉनिक करंट. काय सांगितलेले अँड इलेक्ट्रॉनिक करंट and electronic current is the flow of electron, is the flow of electron
कशामधून, तर तो फ्लो असणार आहे थ्रू ए कंडक्टर, थ्रू ए कंडक्टर. या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक करंट म्हणजे काय, तर वाहकामधून म्हणजे असणार की काही वायर ज्या, तर तो कंडक्टर जो आहे तर त्या वाहकामधून वाहणारा इलेक्ट्रॉनचा प्रभाव म्हणजेच काय म्हणणार आहे आपण त्याला, त्या ठिकाणी विद्युत धारा त्या ठिकाणी म्हणणार. आता क्वांटिटेटिव्हली करंट I is defined as the charge passing through a conductor in unit time. आता याचे असणारे जे काही मूल्य जे आहे तर त्याचं मूल्य सर्वसाधारणपणे करंट जो आहे तर तो करंट त्या ठिकाणी आय, कॅपिटल आय हे जे अक्षर जे आहे तर त्या अक्षरानं दाखवलं जातं आणि म्हणून त्याचं मूल्य एकक कालावधीत वाहकातून वाहणाऱ्या विद्युत प्रभारा एवढं त्या ठिकाणी असतं. करंट कशाने दाखवला आपण, तर या ठिकाणी ते लक्षात ठेवायचं आपल्याला. करंट जो आहे तर तो करंट आपण कॅपिटल आय हे जे काही अक्षर जे आहे तर त्या अक्षराने करंट जो आहे तर तो करंट त्या ठिकाणी दाखवला जातो. आता पुढे, इफ चार्ज क्यू इज फ्लोईंग थ्रू क्रॉस सेक्शन ऑफ ए कंडक्टर इन टाइम टी, दे. आता काय काय सांगितले, इफ charge Q is flowing through essentially flowing through cross section of a conductor in unit time t, then काय सांगितले पहा, काय फॉर्म्युला आहे, then करंट कशाने दाखवतो करंट, तर आपण आय ने त्या ठिकाणी दाखवतो, इज इक्वल टू चार्ज अपॉन टाइम. बरोबर, म्हणजेच आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी. अशा पद्धतीने आपण ते म्हणजे जर असणारा तो काही वाहक जो आहे तर त्या वाहकामधून क्यू एवढी असणारी जी काही विद्युत धारा जी आहे किंवा क्यू हा जो काय असणारा जो काही वाहक जो आहे तर त्या वाहकाचं क्रॉस सेक्शन. आता क्रॉस सेक्शन कशाला म्हणायचं पहा, त्या ठिकाणी समजा अशा पद्धतीची असणारी जी काही वायर जे आहे तर त्या वायरचा असणारा हा जो काही एरिया जो आहे त्याची जी काही जाडी आपण त्या ठिकाणी म्हणू, जो एरिया जो आहे तर तो एरिया म्हणजे काय असणार, त्याचा क्रॉस सेक्शन त्या ठिकाणी असणार. आणि म्हणून जर क्यू हा वाहकाच्या काच्छेदातून टी या कालावधीमधून वाहणारा विद्युत प्रभार जर असेल तर करंट म्हणजे विद्युत धारा बरोबर काय सांगता येईल आपल्याला, तर या ठिकाणी क्यू अपॉन टी एवढी त्या ठिकाणी असते. हे फक्त तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हाही फॉर्म्युला पुन्हा आपल्याला दहावीला त्या ठिकाणी महत्वाचं असणार आहे, हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. येते आता पुढे, द युनिट ऑफ द चार्ज इन SI युनिट इज कुलम. पहा त्या ठिकाणी हा जो काही असणारा जो काही चार्ज जो आहे या चार्जचा असणारा जे काही एकक जे आहे तर ते लक्षात ठेवा. पहा की चार्ज जे आहे, चार्ज कशाने दाखवता कोणी, क्यूने दाखवतो. आणि याचा असणारं जे काही एकक जे आहे तर ते एकक आपल्याला काय सांगितलेले, कुलम त्या ठिकाणी आहे. हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. बरोबर, त्याच्यानंतर असणारा जो काही करंट जो आहे कशाने दाखवतो, करंट आपण तर कॅपिटल आय अक्षराने दाखवला जातो. आणि याचं आपल्याला सर्वसाधारणपणे करंट जो आहे तर तो करंट काय केला, तो अँपियर मध्ये व्यक्त केला जातो. कशामध्ये, अँपियर, किंवा त्यालाच त्या ठिकाणी आपण कॅपिटल ए त्या ठिकाणी म्हणणार. बरोबर, त्याच्यानंतर द चार्ज ऑफ द इलेक्ट्रॉन, चार्ज ऑफ द वन इलेक्ट्रॉन. वन इलेक्ट्रॉन जे आहे तर त्या वन इलेक्ट्रॉनवर किती त्या ठिकाणी प्रभार असतो, तर 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम त्या ठिकाणी एवढा असणारा जो काही प्रभार जो आहे
तर तो प्रभार त्या ठिकाणी एका इलेक्ट्रॉनवर असतो, हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आता आपल्याला अँपियर काय सांगते मी, अँपियर म्हणजे काय पाहतो. 1 ampere current is said to be flow in a conductor if 1 coulomb charge flows through it every second. पाहतो या ठिकाणी इथून सुरुवात करू आपण की करंट जो आहे तर त्या करंटचं एकक काय आहे, अँपियर त्या ठिकाणी, बरोबर. त्याच्यानंतर असणारा काही प्रभार जो आहे तर त्या प्रभाराचं एकक काय आहे, कुलम त्या ठिकाणी, आणि असणारा काही टाइम जो आहे तर त्या टाइमचं एकक काय आहे, टी आहे. मग आपल्याला 1 अँपियर करायचे. पहा 1 अँपियर इज इक्वल टू काय आलं, 1 कुलम अपॉन 1 टी असं त्या ठिकाणी आलं. मग आपल्याला काय करायचंय, 1 अँपियर म्हणजे काय, तर 1 अँपियर म्हणजे काय सांगितलेलं आहे की 1 अँपियर करंट इज सेड टू बी फ्लो इन ए कंडक्टर इफ 1 कुलम चार्ज फ्लो थ्रू इट इन 1 सेकंड. टाइमचं एकक जे आहे तर त्या ठिकाणी ते सेकंड त्या ठिकाणी आहे. म्हणजे काय व्याख्या सांगता येईल की सर्वसाधारणपणे असणारा जो काही वाहक जो आहे तर त्या वाहकामधून एका सेकंदामध्ये जर 1 कुलम एवढा असणारा जो काही विद्युत प्रभार जो आहे तर तो विद्युत प्रभार जर त्या ठिकाणी प्रवाहित होत जर असेल तर त्या वाहकामधून जाणारी विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा किती असणार आहे, 1 अँपियर त्या ठिकाणी असणार आहे. पहा त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी डेफिनेशन जे आहे तर ते डेफिनेशन त्या ठिकाणी लिहितो. पहा 1 अँपियर करंट, 1 अँपियर करंट इज said to be flow काय सांगता येईल, फ्लो इफ 1 कुलम चार्ज काय सांगता येईल, 1 कुलम चार्ज फ्लो थ्रू इट इन एव्हरी काय म्हणता येईल आपल्याला, एव्हरी सेकंड. पुन्हा एकदा ऐका काय सांगतोय मी की वाहकामधून एका सेकंदामध्ये जर त्या ठिकाणी 1 कुलम काय सांगितलंय, 1 कुलम जे वाहकामधून जर एका सेकंदामध्ये 1 कुलम इतका जर विद्युत प्रभार त्या ठिकाणी प्रवाहित होत असेल तर वाहकामधून वाहणारी विद्युत धारा किती असते, तर 1 अँपियर त्या ठिकाणी असते. येते त्याच्यानंतर पुढे पहा, तर या ठिकाणी डू यू नो दिलेलं आहे. याचा आपल्याला त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर प्रॅक्टिकलला त्या ठिकाणी करायचा आहे किंवा आपल्याला उदाहरणं सोडवताना करायचं आहे. पहा काय दिलेले, पान नंबर 33 वर, व्हेरी स्मॉल व्हॅल्यूज ऑफ करंट आर एक्सप्रेस्ड इन द फॉलोइंग युनिट्स. जसं आपण त्या ठिकाणी व्होल्टेजच्या बाबतीमध्ये पाहिलं होतं की व्होल्टेज जे आहे तर ते अतिशय सूक्ष्म असणारे काही एकक जे आहे तर त्या एककामध्ये व्यक्त केले जातात. तशाच पद्धतीने आपल्याला विद्युत धारा जी आहे तर त्या विद्युत धारेची अतिसूक्ष्म परिणाम त्या ठिकाणी कशामध्ये व्यक्त करतात हे आपल्याला पाहिजे. पहा याच्यामध्ये काय दिलेले की 1 मिली अँपियर काय दिलेलं आहे, तर 1 मिली अँपियर इज इक्वल किंवा कंसामध्ये लिहितो, वाचन कसं करायचं याचं, तर या ठिकाणी मिली काय सांगितलेले 1 मिली अँपियर इज इक्वल काय सांगितलेले 10⁻³ अँपियर काय सांगितले 10⁻³ अँपियर. येते हे कन्व्हर्शन आपल्याला पुढे वापरायचे, हे एवढं फक्त लक्षात. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला सांगता येईल 1 मायक्रो अँपियर. काय लिहिले मी, मायक्रो त्याला म्हटलं जातं, UA काय म्हटलेले मायक्रो अँपियर. तर 1 मायक्रो अँपियर इज इक्वल टू काय सांगता येईल आपल्याला 10⁻⁻6 अँपियर. येते हे कन्व्हर्शन जे आहे तर ते कन्व्हर्शन त्या ठिकाणी लक्षात. आता पुस्तकामध्ये पान नंबर 33 वर आता काय दिलेलं आहे, तर असणारा जो काही
फ्रेंच वैज्ञानिक जो आहे त्या ठिकाणी दिलेले पहा, द फ्रेंच मॅथमॅटिशियन अँड सायंटिस्ट एम्पियर कंडक्टेड ए नंबर ऑफ एक्सपेरिमेंट्स ऑन इलेक्ट्रिसिटी. त्याचा फोटोग्राफ त्या ठिकाणी दिलेला आहे की फ्रेंच गणितज्ञ आणि वैज्ञानिक एम्पियर यांनी त्या ठिकाणी विद्युत धारा जी आहे तर त्या विद्युत धारेवर अनेक अशा प्रकारचे प्रयोग जे आहे तर ते प्रयोग त्या ठिकाणी केले. टुडे वी कॅन मेजर द करंट फ्लोईंग इन ए कंडक्टर ओनली बिकॉज ऑफ हिज वर्क. काय सांगितलेले तर त्यांनी जे काही त्या ठिकाणी असणारे जे काही विद्युत धारेवर आधारित केलेले जे काही प्रयोग जे आहेत तर त्या प्रयोगामुळं किंवा त्याचं असणारे जे काही कार्य जे आहे तर त्या कार्यामुळं आज आपण वाहक तारेमधून वाहणारी जी काही विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा त्या ठिकाणी मोजू शकतो. द युनिट ऑफ द करंट इज कॉल्ड एम्पियर इन रेकॉग्नायझेशन ऑफ हिज वर्क. काय सांगितले की त्याच्या कार्याच्या स्मरणार्थ विद्युत धारेचे एकक आपण पाहिलं. विद्युत धारेचे एकक काय म्हटलं या ठिकाणी आपण एम्पियर आहे. करंट कशामध्ये आपण त्या ठिकाणी मोजतो तर त्या ठिकाणी एम्पियर मध्ये मोजतो. आणि या ठिकाणी ते विद्युत धारेचं जे काही एकक जे आहे तर त्या एककाला दिलेलं जे काही एम्पियर हे जे काही नाव जे आहे तर ते नाव त्या ठिकाणी तो असताना तो काही शास्त्रज्ञ जे आहे तर त्या शास्त्रज्ञानं जे काही केलेलं जे काही कार्य जे आहे तर त्या कार्याच्या स्मरणार्थ करंट जे आहे तर त्या करंटचं युनिट काय म्हटलेलं आपण त्या ठिकाणी युनिट त्या ठिकाणी म्हटलं एम्पियर त्या ठिकाणी म्हटलं येते. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.